हाय गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता मी बनवते स्वयंपाक टिफिनसाठी. बघा, दाखवते. इथे पीठ मळून ठेवलं आहे आणि आता थोडं ते मुरण्यासाठी त्याला तेल लावून झाकून ठेवते. चांगलं मुरलं जातं और भाजी करून. इथे एक साईडला उसळ टाकली कुकरमध्ये आणि एक साईडला चपात्या करून घेते पटापट. सकाळच्या घाई गडबडीत असंच चाललं असतं, पटापट दोन्ही एका बाजूला करून घेत आहे. या गाईज, आपण मस्त चहा ठोस खाऊ. इथे आमचं काम होतं त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. इथे कपडे भिजत टाकते आधी, मग बाकीचा आवर. भाजी निवडते आता डब्यासाठी. सकाळी टिफिनला लागते ना, निवडून ठेवते आत्ताच, म्हणजे सकाळी टेन्शन. भाजी पण आणते आता मी. एवढी झाली भाजी माझी निवडून, एवढी राहिली अजून, एवढी बाकी. मला आज खूप झोप येते गाईस. झाली आहे आता, चिरायचं आहे, पण मी आता चहा पिते आधी. चहा करून घेतलाय मस्तपैकी, आता पिते. तर फायनली माझ्या दोन्ही भाज्या निवडून झाल्यात. आता मी चहाचा आनंद घेते, पुढे कपडे धुते. इथे मी बसली कपडे धुवायला. कपडे धुवून घेते आता, भिजून ठेवले होते. कपडे धुते, दगडावरच धुते, मला खाली निघत नाही कपडे, त्यामुळे दगड आणून ठेवले कपडे धुवायसाठी. घसरा चांगला बसतो दगडावर. तर आज मी बनवते घरीच गुलाबजाम. बघा कसं बनवते, दाखवते तुम्हाला. हे पाणी ठेवलंय, त्याच्यात साखर टाकायची आणि इथे पीठ मळून घेते थोडं. इथे थोडं हातावर तूप घेऊन मी गोल गोल बनवते गुलाबजाम, पटकन हो म्हणून. प्रकारे ते झाले गुलाबजाम. आता त्याला मी साखरेच्या पाण्यात सोडते. तर अशा